तू काय करतोय कपिंग थेरपी? बसलं ना मला हे करून बसताय बघा. तर आलेलो आहे थेरपी सेंटरला. चप्पल काढूया. फॉर्मॅलिटी आपण नाही मला वाटलं पूर्ण नाही. 6'2" ते 7" मध्ये माझी हाईट आहे मित्रांनो. ते हाईट वाढवायला हिल असतं ना, तर हाईट कमी करायला पण काहीतरी बनायला पाहिजे ना. खाली खेचलं पाहिजे ते काय बोलतात त्याला, तासणी मारली पाहिजे खाली. हे बघ, ताक लोक बोलतात थंड आहे, पण ताक गरम आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर माझा चेहरा बघून तुम्हाला वाटत असेल की काही झोपेतून उठलाय का बाई. तर हो, मी झोपेतून उठलोय आणि उठायला खूप उशीर झालाय, कारण की काल म्हणजे आज आपल्या महाराजांची जयंती आहे. तर रात्री मी 12 वाजता गेलेलो सेलिब्रेट करायला ते, त्यामुळे तर आज उशीर झालाय. आणि ब्लॉगची हेडिंग बघून तुम्हाला माहीत पडलं असेल की आपण काय करणार आहोत. जर नसेल माहीत तर पुढे बघूयात. त्यापर्यंत आपण हायड्रेट करूया, म्हणजे आपलं पहिलं फ्रेश होऊ. फ्रेश झाल्याच्या नंतर ब्रेकफास्ट करूयात. ब्रेकफास्ट करून झाल्याच्या नंतर निघूयात डेस्टिनीवर. आपण स्वतःला हायड्रेट करूया. आता मोठा व्हिडिओ शूट करतोय, तर मी तुम्हाला माझा ब्रेकफास्ट दाखवू इच्छितो. तर ब्रेकफास्ट मध्ये बघा, हे एग्स आहेत, 6 एग्स आहेत, म्हणजे 7 होते, तर मी 1 खाल्ला. आणि हे ब्रॉकली आहे आणि राईस आहे. आज राईस जरा कमी घेतलाय, कारण की कपिंग थेरपीमध्ये जरा परत ब्लोटिंग बिटिंग नको व्हायला. आणि हे आळणी चिकन आहे, म्हणजे जे मी रात्रीचं चिकन खातो ना, त्यातलं थोडं आळणी ठेवतो, कारण की जरा भातासोबत ते इझी पडतं, म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट करताना एग्स आणि राईस खायला सोपं पडतं. बस एवढंच होतं. तर मग ब्लॉग बनवतोय, तर मस्त की फ्रेश झालोय. चिकन खाना पहिले. अरे नंतर खातो ना, जाणं जरा. तर मस्त की फ्रेश झालोय आणि तुम्ही ॲज बघू शकता. आता मस्त की हे टी शर्ट घालेल, नॉर्मलच घालायचं, कारण की मसाज करायला जायचं, काय कुठं नाटून थाटून जायचं. मस्त की टी शर्ट हे काही आहे ते घातलंय आणि बॅग घेतले. त्या बॅगेमध्ये जास्त काय नाही, काय बॉटल पण नाही. त्याला भाकरी गेली का आली परत. अरे तुझ्या भाकरी कोण खाणार? तू चाललंय तर बघितलं का तशी तू? तर या बॅगेमध्ये रुमाल आणि हे घेतलंय ट्रायपॉड, कारण की शूट करायचंय. चला भेटू डेस्टिनी. तर आपल्या सोबत राज येतोय, कारण की आपण सोबत जाणार आहे. काय रे, काय करायला आलाय? अरे आपल्याला आता हे करायचंय, मसाज करायचं. अरे मसाज नाही, कपिंग थेरपी करायची. कपिंग पण करायची का मसाज करायचं? दोघांपैकी काहीतरी एक करायचं असं ना. दोन्ही पण करायचंय. चला, तर आपण दोघं चाललोय. तू काय करतोय कपिंग थेरपी? कपिंग थेरपी काकी बसलं ना मला हे करून बसताय बघा. काय बोलतात त्याला, टियर झालाय थोडासा. दाबून होईल नाही तर मसल रिलॅक्स नाही, म्हणून आता सध्या आपल्याला कटिंग करायची आणि मसल रिलॅक्स करायचं. तर ह्याचं कारण आहे, शोल्डरला थोडंफार पेन होते आणि लेग थोडेफार जाम झालेत, मग तो कपिंग करतोय, कारण की ते कसं ब्लड सर्क्युलेशन होईल ना, म्हणून तो एक हे करतोय. आपण करायचं म्हणजे आपण पण लय दिवस झालं केलं नाही, म्हणून पहिल्यांदा केलेलं, पण तेव्हा ब्लॉग नाही बनवला. आता सेकंड नाही, पण लय दुखतं भावा ते. त्याला तू पहिल्यांदा फक्त बॅक वर केलंय, मी फुल बॉडी केले, माझं दुखलंय. त्याला म्हणजे करतो त्याला कळत असं येतो एक प्रकारे. तुला पण काय. चला, तर आता कोपरखैरणे स्टेशनला आलोय. खूप सारे लोक बोलतात तू राहते कुठे, मी कोपरखैरणे स्टेशनला राहतो. तर आता इथून आपण ट्रेन पकडूया रबाळ्याची, म्हणजे ठाण्याची पकडायची आणि रबाळ्याला उतरायचं, कारण की रबाळ्यालाच आपल्याला जायचंय कपिंग थेरपीसाठी. चला मग, ट्रेन आलेली आहे, पण आपल्याला या ट्रेनने यायचंय, या साईडच्या ट्रेनने यायचंय. कधीपर्यंत येते बघूया. तर ट्रेन आलेली आहे, पूर्ण आमचे 5 मिनिटं खाल्लेली आहेत. काय नसतं असं करते येडे. तर आपण आलेलो आहे रबाळे स्टेशनला. तिथं येऊन मसाज घ्यायचे. चला पहिले ज्यूस पिऊन घेऊ, कारण की भाईला भूक खूप लागली. तर ताक घेतलंय, पिऊया. आता मस्त की ताक दिलेलं आहे. हो, या. अरे या काय, कसं वाटलं तुला पिऊन? ते चांगलं वाटलं. आता कसं थोडंफार पोटात काहीतरी आहे असं वाटतं. ठीक आहे भाई, चला आता जरा एनर्जी आली पोटात, आता काही टेन्शन नाही. तर आलेलो आहे थेरपी सेंटरला. चप्पल काढूया. पाया पडतो. फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी
परत बोल काय बोललास. तो काय याच्यावर उडतो का रे मामा. अजून थोडंफार लागतं ऍड करावं लागतं. ऍड 7 फूट पाहिजे 7 फूट साठी याच्यासाठी. याचे काय 6.2 आहे ना. हा बरोबर. तर त्यांचा विषय चालू. विचार कर त्याला. आतमध्ये यायला ना. हा उभा राहा. चालेल उभा राहा. ये आपण मला वाटलं पुरेल पण पूर्ण नाही. आपलं स्थान पण घेऊया. पेन इंजुरी एक कसं काय पेन म्हणजे शोल्डर मारला ना की पेन होतो असं एका पर्टिक्युलर स्पॉटला सुद्धा की वरकडे दुखतं असं. नाही ते जेव्हा शोल्डर मारला असं अजून बॅकला लोअर बॅकला जास्त स्ट्रेचिंग करतो ना आपण खूप होतो लोअर बॅक. ठीक आहे मसल्स पेन जास्त आहे आणि ते ट्रिगर करावं लागेल. तेवढं समजा तेवढं ट्रिगर. ठीक आहे स्टार्ट. चलो. सलाड जेवढं जास्त घे डायजेशन चांगलं होईल. पायनॅपल घेतो तुझं इंटरनल सिस्टमला काम ठेवण्यासाठी बोलतो ना जी गरम असतं ते गरमीला कंट्रोल करण्यासाठी काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त तू ताप पितो ना पण आपला पोटा थंड राहिला. थंड पदार्थ आपल्याला खायचा असं थंड पदार्थ नाही लिक्विड आहे. त्यांचं फंक्शन थंड आहे. हे बघ ताक लोक बोलतात थंड आहे पण ताक गरम आहे. त्याचं नाव काय राज आहे. साहित्य दुसरं आहे. ही व्हिडिओ डिलीट कर. भीती वाटायला पाहिजे ना लोकांना. हा भाई नाही तो डेंजर कर रे आपण. हे बघ आता फक्त रोलर फिरवण ना त्यावेळेस थोडंसं पण नाही दुखणार. एक स्वीट पेन असेल. ओके आता आवाज निघेल बघ. ते दाखव. ते रोलर दाखव. हा आता रोलर आहे. जेव्हा दुसरा टेबल येईल ना त्यावेळेस तुला हे करणार आहे. तर पहिली राजबाईची कपिंग झालेली आहे. थोड्या वेळाने आपली होणार आहे. पहिलीच हवा रेडी झाली. एवढा राजभाई तुमचा काय आपला तसं वाटलं नव्हतं. तर मित्रांनो आता आपण कपिंग नाही करत आहे कारण त्याच्यामध्ये मागे जरा रिझन आहेत. हे तुम्हाला नंतर कधी भविष्यात कळेल. तर आता आपण काय करणार आहे मामा सांग. अरे केस नंतर नाही कर सांग. पॅरापेक्टर थेरपी. कायरोप्रॅक्टर थेरपी. डिलीट कर. त्यामध्ये माझा चेहरा असा दिसून त्याच्यामध्ये घेतलाय. काय त्याला कोण बघते एवढं पोरगी बिरगी. हा तिला आईला बघितलं काय स्वतः केस विंचरून बाकी सगळे आणि ज्यामध्ये माझा असं हे करतोय. तर आता आपण करणार आहे कायरोप्रॅक्टर थेरपी. प्लॅन मध्ये असंच चेंज येतो. आता सांगता येत नाही. आपण परत एकदा कपिंग थेरपीला येऊ महिन्याने जरा वेळाने. पण बघू शकता कपिंग मध्ये असं होतं. असं म्हणजे ब्लड सर्क्युलेट पहिलं ब्लड होल्ड करतं आहे ना. एका ब्लड होल्ड करतं आणि मसलला सक्षम करतो त्या ठिकाणी दाखवून होल्ड करतो त्याला. हा तर व्हॅक्युम होल्ड करतं आणि नंतर जेव्हा ते काढायची वारी येते तेव्हा तिथं ब्लड सर्क्युलेशन होतं. बरोबर ना. क्या बता कुछ बोल रहा हूँ. म्हणजे एक तर्फे तुमचं ब्लड सर्क्युलेशन हाय करतं वाढवतं इन्क्रीज करतं. मोठे मोठे इंग्लिशचे शब्द आपण नाही वापरत. हे वापरतात. हे डाग जातात काय एवढं वेळ नसतं. तुम्हाला वाटेल की राहतात बितात तसं नसतं. जातं ते. काढून घेतलेली आणि आता आलेली आहे आपली वारी. अभी शेर करेगा मसाज. अभी शेर रोएगा देखो कैसे. मोठा सोड.
पुढचं श्वास मोठा सोड श्वास मोठा सोड नॉर्मल वर्कआउट करावं थेरपी झाल्यानंतर लोकांना इंटेन्सिटी करायला लागते खूप चुकीचं आहे लाईट वेट रेप्युटेशन चांगलं राहतं 2-3 दिवस कमी कमी असंच करतात ठीक आहे प्रोटीन सोर्स हाय झाला पाहिजे फायबर सोर्स आणि पाण्याचा इंटेक त्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे प्लस मिनरल्स मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट खातो मल्टीव्हिटॅमिनचे खायचे मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स खात जा गरजेची त्याच्यासाठी ऑप्शन नाही आणि स्ट्रेचिंग काही पाठवेल मी नंबरला भेटलाय दोघांनाही पाठवून स्ट्रेचिंग करायचं त्याचा फायदा खूप जास्त आहे मोबिलिटी चांगली इन्क्रीज होईल पेन पण कमी होईल आणि एव्हरी डे दिवसातून 2 टाइम करायचं दिवसातून 2 वेळा करायचं हे करा बट पॉसिबिलिटी कमी जाताना बुलिंग चालेल चलो आपलं तर झालं नाहीये आपण पुढच्या शनिवारी येऊ नाही तर या शनिवारी येऊ सांगते एका वेळी एकालाच कव्हर करा नाही माहिती ते काय आलं आपण नेक्स्ट टाइम येऊ नेक्स्ट टाइम अजून एक ब्लॉग येईल आता आपण रातचं एक कपिंग थेरपीचं केलं तो ब्लॉग आहे तर तो तुम्ही बघा आणि व्हिडिओला इथंच संपूया आणि बोललो व्हिडिओ द्या सेम एनर्जी आणि सेम पंप